फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. दैव कुणी शक्य असेल तर अविनाश निर्दोष असल्याचे पुरावे गोळा करा आणि छापा तुमच्या त्या दर्पणमध्ये. बघा तेवढं तरी जमतंय का. आज रात्री 12 वाजता तुझ्या पत्रिकेनुसार अनिष्ट काळ सुरू होतोय. मी तुला भेटे, कधीही भेटे. तू जा इथून. जातो. अण्णा, अलीकडे मला खूप हताश वाटायला लागलंय. का? म्हणजे आपण आपल्या मुलांना घडवण्यात कमी पडलो असं वाटायला लागलं. नाही, नेमकं कोणाबद्दल म्हणताय तुम्ही? सगळ्यांबद्दलच. आपण आपल्या मुलांवर संस्कार करण्यात कमी पडलो. आणि अविनाश जे काही वागला ना, त्यामुळे मला खरंच खरंच खूप वाईट वाटतंय. नाही शामराव, अविनाश खूप चांगला मुलगा आहे, माहिती आहे मला. तो जे वागला ते भावनेच्या भरात. पण भावनेच्या भरातच माणसाचा खरा कस लागतो अण्णा. एरवी चांगलं काय माणसं वागतच असतात, पण कठीण प्रसंगात माणूस कसा वागतो ह्यावरूनच त्याचा खरा स्वभाव कळतो. शामराव, एका घटनेवरून आपले संस्कार वाया गेले असं आपण का म्हणायचं? नाही, मला सांगा, अविनाश असं पूर्वी कधी वागला होता का? खरं आहे तुमचं, पण अजिंक्यच्या बाबतीत तो जे वागला ते अतिशय चुकीचं होतं. जाऊ दे शामराव. आणि संस्कारांचं म्हणाल तर मी माझं मत सांगू तुम्हाला. आपण मुलांवर संस्कार करतो, आपल्याला वाटतं की त्याचे चांगले परिणाम होत आहेत, पण ते ग्रहण करणारी व्यक्ती वेगळीच असते. ती ते संस्कार कसे घेते ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. आता माझ्याच घरात बघा, अजिंक्य आणि भास्कर दोन्ही माझीच मुलं. दोघांवरही मी सारखेच संस्कार केले, पण दोघांचे स्वभाव पाहताय ना तुम्ही. खरं आहे. पण अण्णा खरं सांगू, त्या अश्रूंची झाली फुले मधल्या विद्यानंदाचं ते एक वाक्य जे आहे ना, ते आयुष्यात कधीतरी एकदा म्हणायला मिळावं असं मात्र नक्की वाटतं. या विद्यानंदाने लावलेली सगळी रोपटी काही मातीत जडून गेली नाही. एक तरी वृक्ष रुजला, वाढला, आकाशा एवढा झाला. वा शामराव, वा शामराव, हे शब्द एक दिवस तुम्ही तुमच्या अविनाश बद्दल बोला, खात्री आहे मला. फक्त आमची पत्नी अरुंधती आणि भास्कर पासून सावध राहा. अविनाशला तुरुंगातनं सोडवून तुम्ही त्यांचा डाव उलटवलाय, ते सुद्धा नवीन डाव टाकणार बघा. बघूया, येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायचं, दुसरं काय. हो राणे, तुम्हाला काही हवं होतं तर मागायचं होतं ना, आम्ही पूर्ण केली असती तुमची मागणी. मी समजलो नाही तुम्ही काय बोलताय. त्या शामराव मोहितेंनी अविनाशला सोडवायला जितके दिलेत त्याच्या दुप्पट आम्ही दिले असते. गरज होती तर तोंड उघडायचं. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो राणे, आजपर्यंत कुठली गरज पूर्ण नाही केली आहे तुमची. माझं ऐकून तरी काय भास्करराव, काही वेळेला आम्ही सुद्धा काही करू शकत नाही. नाही करू शकत ना, मग ती खुर्ची सोडा, ती वर्दी काढा, लेंगा पैजामा घाला आणि घरात बसा. कमिशनर साहेबांचा आदेश असल्यानंतर आम्ही तरी काय करू शकतो? आम्हाला सुद्धा वरिष्ठांना उत्तरं द्यायची असतात. तुम्हाला वाटतं इतकं सोपं नाही आहे. ज्याला मारहाण झाली त्याने स्वतः काही तक्रार केली नसताना आपण तरी जास्त काय करू शकतो? हो राणे, कारण देत बसू नका मला. तुम्ही जे केलं ते मनाला पटलेलं नाहीये. एक काम तुम्हाला सांगितलं होतं तेही तुम्ही नाही करू शकलात. आता याच्यानंतर तुमच्यावर विश्वास ठेवायचा की नाही याच्यावर मला विचार करावा लागेल. भास्करराव, माझं जरा ऐकून घ्या. काही ऐकायचं नाही मला. किती त्रास करून घेणार प्रत्येक गोष्टीचा. मग काय, भजन करू तुझ्या गावच्या देवळात जाऊन? तसं नाही म्हणायचं मला. पण झालं ते झालं ना, चिडचिड करून काय होणार आहे? चिडचिड करून मी शांत होतो मी. जा स्वयंपाक घरात जा, जा जा जा.
तुझी पर्स कबडमध्ये ठेवली आहे. माहिती आहे मला. नाही, रात्रीचं काही आठवणार नाही म्हणून सांगतोय. एवढे टोमणे मारायची गरज नाही. एखाद्या पार्टीत होते जास्ती आणि त्यात काही बिघडत नाही. पण मी म्हणतो अशा पार्ट्यांमध्ये जायची गरजच काय? कारण तिथे गेल्यावर मला आनंद मिळतो आणि रोजच्या कटकटीपासून सुटका होते. हा एवढा एकच मार्ग आहे? मनोज, तू पुन्हा तेच वाद घालू नकोस प्लीज. तुला माहिती आहे मला तुझी मतं पटत नाहीत. पार्कात जायचं, चौपाटीवर जायचं, भेळपुरी खायची, असले मध्यमवर्गीय आनंद मला फालतू वाटतात. मला पार्टीज आवडतात आणि तिथे मी जाणार. पण मला ते पटत नाही. पण तुझं आणि माझं आता पटूच शकत नाहीये मनोज. हो का? मग आपण एकत्र तरी कशासाठी राहतोय? सरळ वेगळे होऊया. हे बघ मनोज, बाईसाहेबांनी बोलवलंय तुम्हाला. ठीक आहे तुम्ही जा. जा भेटून या आईसाहेबांना. कदाचित रात्रीचा सुगंध त्यांच्यापर्यंत पोहोचलेला दिसतोय. मला सांग, तो इथे का आला होता? शर्वरी, आधी मला सांग, तो इथे का आला होता? मला नाही माहिती, पण मी त्याला जा सांगितलं. या पाटलांना स्वतःच्या घरी स्वस्त बसता येत नाही काय? तुला बघून पळून गेला असेल, तो घाबरला असेल. असं काही नाहीये. मी त्याला जा म्हणून सांगितलं म्हणून तो गेला. परत नाही येणार आता. पण तू हे आतापर्यंत त्याला 3-4दा सांगितलंय. मग तू सारखं सारखं तुला भेटायला काय येतो? मला काय माहिती, हे तू त्यालाच विचार ना. मला वाटतं आपण हे शामरावांना सांगायला हवं. नाही, नको. काय नको काय? त्यांना नंतर कळलं ना तर त्यांनाच त्रास होईल. आपण ही जी काय सगळी अशी लपवालपवी करतो ना, म्हणूनच त्यांना त्रास होतो. आणि म्हणूनच म्हणतो, जे घडतंय ना ते त्यांना कळू दे. अविनाश प्लीज, आजोबांना नको सांगूस रे. हे बघ, मी त्याला सांगितलंय, आता तो नाही येणार इथे. आजोबांना सांगितलं तर ते उगाच टेन्शन घेतील. पण हा अजिंक्य जरा जास्तच गुंतलाय ना आपल्या घरात. एवढं काय ठेवलंय आपल्या घरात कुणाच ठाऊक. मी जरा देवळात जाऊन येते. तू हे भाजी करून ठेव. आले. अविनाश, अजिंक्य पाटील कुठे गुंतायत हे लक्षात येत आहे ना तुझ्या? अरे असं नुसतं बघत काय उभा आहेस? लवकरात लवकर काहीतरी कर, नाही तर वेळ निघून जाईल अविनाश. काही विचारलं तर उत्तर देण्याएवढी शुद्ध आहे ना? नाही, काल रात्री अजिबातच शुद्ध नव्हती म्हणून विचारलं. ते मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला गेले होते ना, तिथे जरा आग्रह झाला म्हणून थोडं. मग रात्री बाहेरच मुक्काम करायचा ना? अशा अवस्थेत घरी कशाला आलीस? आई, मानसी, एक लक्षात ठेव, यापुढे अशा अवस्थेत ह्या घरात पाऊल टाकायचं नाही. असं असंस्कृत वागणं मला अजिबात खपणार नाही. मानसी, मानसी, ही काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? रडू नकोस मानसी. कालच्या तुझ्या बोलण्यावरनं मला जरा अंदाज आला होता, पण सावर स्वतःला, नाहीतर वेळ निघून गेलेली असेल. आमचे सतत वाद होतात, काहीही पटत नाही आमचं. डोक्यात सतत तोच विचार असतो आणि हे सगळं विसरण्यासाठी म्हणून मी. मानसी, आम्हाला हे आधीच माहिती होतं. आम्ही तुला त्यावेळेस सावध केलं होतं की हे लग्न यशस्वी होणार नाही.
त्या मनोजचे पोकळ आदर्शवाद आयुष्यात आनंद देऊ शकत नाहीत. पण आता बोलण्यात काय अर्थ आहे? एक चांगलं आहे की तू ह्या घरात राहतेस. त्याच्याबरोबर गेली असतीस तर काय झालं असतं ह्याची कल्पनाच नाही करता येत आम्हाला. माझं चुकलं. पुन्हा असं नाही होणार माझ्याकडनं. ठीक आहे, पण एकदा आयुष्याचा गंभीरपणे विचार कर. आम्हाला मनस्ताप होईल अशा कुठच्याही गोष्टी करू नकोस. आधीच्या घरावर एकामागून एक संकट येतात. तू आणखीन त्यात भर घालू नकोस. जप स्वतःला. तू तू का आलायस? जा इथून निघून. तू तुझ्या मनाला विचारून सांग, तुला खरंच माझ्या येण्याचा त्रास होतो? मला या विषयावर तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. तू प्लीज जा. कारण कळल्याशिवाय मी जाणार नाही. कारण दुसरं काय असणार आहे? पाटलांच्या घरातील कुणाशी संबंध ठेवून मला आमच्या घरात प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे नाहीयेत अजिंक्य. अगं, मी काय प्रॉब्लेम निर्माण केले? म्हणजे काय? हे जे काय सगळं घडलं ती गंमत होती. म्हणजे अजिंक्य, अविनाश तुझ्याशी जे काही वागला त्याबद्दल मी स्वतः येऊन तुझी माफी मागितली होती ना? हो, त्याबद्दल माझी काहीच तक्रार नव्हती. मग तुम्ही पोलीस कंप्लेंट का केली? तुमच्या ओळखी वापरून अविनाशला तुरुंगात टाकलं. याबद्दल मला काहीच माहित नाहीये. तुला माहिती, माझ्या स्वाभिमानी आजोबांना मी पहिल्यांदा कोणासमोर तरी झुकताना पाहिलं. त्याने अविनाशला सोडवलं रे. पण या सगळ्याचा आम्हाला खूप मनस्ताप झाला. शर्वरी, याबद्दल मला काहीच कल्पना नाही. तू ते मला काही माहिती नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, आपल्या दोघांच्या मैत्रीचा आम्हाला सगळ्यांनाच खूप त्रास होतो आणि म्हणून ही ओळख आपण इथेच थांबूया. तू पुन्हा कधीच माझ्या आयुष्यात याचा प्रयत्न करू नकोस. प्लीज प्लीज. शर्वरी, ऑफिसला जायला उशीर होत नसेल तर मला महत्त्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे. आमच्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटात काय ते सांगा. अरे वा, कुटुंबासाठी तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत. खरंच भाग्यवान होतो मी. तुम्ही असंच बोलत राहणार आहात का? इतकी वर्ष असंच बोलणं चालू आहे, काही फरक पडलाय? काय म्हणायचं तुम्हाला? मानसीबद्दल काय करायचं ठरवलंस तू? म्हणजे काल ती ज्या आम्हाला माहिती पद्धती आहे. आम्ही तिला त्याच्याबद्दल समज दिलेली आहे. नुसती समज देऊन चालणार नाही. मुळात समस्या कोणती हे जाणून घ्यायला नको का? तिची समस्या तिचा नवरा आहे. हो ना, मग त्यासाठी त्या दोघांबरोबर बोलायला नको? आम्हाला त्याची गरज वाटत नाहीये. आम्ही तिच्याशी बोललो आहोत. वाद आणि परिसंवाद करून कुठचेही प्रश्न सुटत नाही. बघा, आईनं जर का मुलांना विश्वासात घेऊन काही गोष्टी सांगितल्या ना तर खूप फरक पडू शकतो. तुम्ही वडील आहात ना तिचे. तुम्ही का नाही बोलत तिच्याशी? मी बोलेनच ग, पण ती सतत तुमच्या प्रभावाखाली असते. म्हणजे ती जे काय वागते त्याला जबाबदार आम्ही आहोत असं म्हणायचंय का? नको त्या बाबतीत त्यांचे लाड करत आलात तुम्ही. तेच नडते आता तिला आणि त्या भास्करला. तुझं महत्वाचं काम असेल तर मी ऑफिसला पुढे होतो, तू नंतर ये. काही महत्वाचं काम नाहीये इथे. इथे वाद घालण्यापेक्षा ऑफिसमध्ये महत्वाची कामं आहेत ती पाहूया. चल रे. अविनाशची पोलीस कंप्लेंट कोणी केली? मी केली का? का केलीस? का म्हणजे त्यांनी तुझ्यावर हात उचलला होता. त्याचे हात कापून फेकून द्यायला पाहिजे होते. तेवढी सभ्यता नाही सोडली आहे म्हणून पोलीस कंप्लेंट केली. हो, पण ज्याच्या बाबत हे घडलंय त्याला विचारण्याची सभ्यता नाही का पाळता आली तुला? म्हणजे मला का नाही विचारलंस तू? माझी त्याच्याबद्दल काहीच तक्रार नव्हती. का? कारण तो सगळा गैरसमज होता.
अजिंक्य, तू लहान आहेस, तुला मोहिते काय आहेत ते माहिती नाही. हो, पण मला हे आवडलेलं नाहीये. दादा, पुन्हा तू माझ्याबाबतचे निर्णय असे परस्पर घेत जाऊ नकोस. तुला का त्या मोहित्यांचा एवढा पुळका येतो रे अण्णांसारखा? आई, ऐकलंस ना? अरे, जे काही झालंय ते माझ्या बरोबर झालंय ना, तू का मध्ये पडतोस? अजिंक्य, भास्कर तुझा भाऊ आहे, विसरलास वाटतं. पण आई, बस, खूप बोललास. थोरल्या भावाबरोबर बोलायची ही पद्धत नव्हे. चल भास्कर. मनोज, खूप चांगला लेख लिहिलायस तू आज. मुंबईतली वाढती गुन्हेगारी या विषयावर खूप चांगलं विवंचन केलेस. खूप छान लेख लिहिलायस तू. फक्त पोलिसांबद्दल लिहिताना जरा विचार करावा लागेल आपल्याला. कारण चारी बाजूनी त्यांच्यावर फक्त टीका होते म्हटल्यावर त्यांचं खच्चीकरण होणार. हो. अरे, नुसतं हो हो काय करतोयस? काय रे, काय बिनसले? अण्णा, माझे पेशन्स संपलेत आता. कशाबद्दल? मानसीबद्दल. काय झालं? मी खूप जमवून घेण्याचा प्रयत्न करतोय हो, पण माझं काही पटतच नाहीये तिला. तिच्या सगळ्या गोष्टींचा मला भयंकर त्रास होतोय. कालही पार्टीला जाण्यावरनं माझ्याशी वाद घातला आणि रात्री जेव्हा घरी परत आली तेव्हा ती अशा अवस्थेत होती की तुझी अवस्था मी समजू शकतो. आपला पार्टनर असा बहकला तर काय वाटतं हे मला खूप चांगलं माहिती. मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय हो. मला समजते ते. आमच्या नात्यात आता कसली कमिटमेंटच उरली नाही. केवळ मला गरज आहे म्हणून मी नातं टिकवून आहे. तू थोडं धीरानं घे. हे बघ, तू तिच्याबरोबर आहेस त्यामुळे मला माझ्या मुलीची अजिबात चिंता नाही. तू जर का तिला सोडलंस ना तर ती पूर्ण भरकटेल. पण मी काय करू? इतकी वर्ष पेशन्स ठेवलीस ना, हो ना? अजून थोडी कळ सोस. मी बोलू तिच्याशी? ती नाही ऐकणार. उपदेश केला तर कदाचित ऐकणार नाही, पण समजावून सांगितलं तर ऐकेल ती. मी प्रयत्न करू. भास्कर घेऊन येतोय रिचाला. रिचा, बस. भास्कर, आपल्या परचेस डिपार्टमेंटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय. जरा बघून येतोस का? जातो नंतर. नाही, प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह व्हायला हवा. तू काळजी करू नको, आम्ही बोलतो ना हिच्याशी. जातो. रिचा, तू आमच्या भास्करची मैत्रीण काय? त्याहून खूप काही आहे मी त्याची. म्हणजे तुमच्या पाटील घराण्याचा अंश माझ्या पोटात वाढतोय. आई, मला एक संधी दे, मी तिला समजावतो. समजावू नको, समज दे तिला. तिला सांग आजपासून आपले संबंध तुटले. आणि हे जर तुला सांगता येत नसेल तर तू आमच्याशी संबंध ठेवू नकोस. पण भास्कर, हे प्रकरण वाढवशील
तर घर, समृद्धी आणि बिझनेस सगळं सोडून रस्त्यावर यावं लागेल. हे तुझे अनैतिक संबंध तुझे तू निस्तर. आईकडे येऊ नकोस.